मंत्री पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे या मागणीसाठी माजी सैनिकाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। माजी सैनिक प्रकाश वाघमारे हे मंत्री पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। ऐकूयात त्यांच्या काय मागण्या आहेत ते। आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेला आहात तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा मूळ हेतू पंकजा पालवे मुंडे यांनी माझ्या विरोधात आकस ठेवून भेदभाव करून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार करायला लावलेली आहे महिला बचत गट माजी सैनिकांच्या, आणि ज्यामुळं त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून जे सलोखा समाजात आणि बचत गटात राहायला पाहिजे होता तो न ठेवता त्यांना माझ्या विरोधात खोट्या फिर्यादी करून अर्ज करायला लावून आणि तसंच तो बचत गट मोडीत काढून आज सर्व सबलीकरण त्यांनी हटवलं आणि हे घातक प्रक्रियेचं मंत्रीपद आहेत। यांनी या अगोदर बी त्यांचे जे घोटाळे आहेत किंवा त्यांचे जे आक्षेप आहेत त्यांच्यावर हे लागलेले आहेत, त्यामुळं आणि हे काय कर्तव्यदक्ष नाहीत। जे फडणवीस मंत्रिमंडळात घेतलं यांना तर त्यांनी पूर्वी जे कामं केलेले नाहीत त्यांना डावललं आणि हे निवडून आलेले यांना कसं काय घेतलं। आपली प्रमुख मागणी काय? माझी प्रमुख मागणी आहे की यांना या पदावरून हकालपट्टी करावा। या पदाचा गैरवापर करतात आणि सबलीकरण महिलाचं आहे ते यांच्यामुळे रोखलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई हकालपट्टी व्हावं।